नमस्कार. आज आपण तोंडाची चव वाढवणारे वेगळ्या पद्धतीचे पराठे कसे करायचे तर ते पाहणार आहोत. तर अजिबात आपण वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. थोडीशी घालते मी कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे पराठ्यांची चव अतिशय टेस्टी होते. थोडंसं तेल घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्ट असा गोळा मळून घेते मी. खूपही घट्ट किंवा खूपही सैल असा याचा गोळा नाही मळून घ्यायचा. याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे. पुन्हा याला एकसारखं करून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण आपल्या पराठ्याचं स्टफिंग कसं करायचं तर ते पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे मी एक गॅसवरती पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये घालते मी तेल. तर तेलामध्ये घालायचे आहेत 1 चमचा जिरे. जिरे छान फुलले की यामध्ये घालायचे आहे 1 चमचा बडीशोप. तर बडीशोपमुळे या पराठ्यांची चव अतिशय टेस्टी होते. तर 1 चमचा बडीशोप घातल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे. तर तो कांदा घालते यामध्ये. कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा खूपही नाही परतायचा. यामध्येच मी थोडीशी असं कांदा साईडला सर्कलमध्ये जागा केलेली आहे. तर यामध्ये घालते मी आलं लसूण पेस्ट. तर आलं लसूण पेस्ट, बडीशोप तर हे पदार्थ घातल्यामुळे या पराठ्याची चव अगदी वेगळीच होते. शिवाय अगदी आजारी व्यक्तींच्या तोंडाला सुद्धा चव आणणारे असे हे पराठे आहेत. तर नक्की ट्राय करून पहा. तर कांदा इथे हलकासा परतला आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तर ते घालते. तर आता तुम्हाला समजलंच असेल की ही रेसिपी म्हणजेच पराठे नक्की कशाचे आहेत. तर पुढे पाहूयात आपण. तर खूप छान असे पराठे होतात हे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर टोमॅटो घालून अगदी मी 1 मिनिट परतलेला आहे. तर यामध्ये घालते मी काही मसाले. तर सुरुवातीला घातले आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, थोडासा गरम मसाला, हळद आणि मीठ घालायचं आहे. मसाले ते ऑप्शनल आहेत. तुम्हाला जे हवे तर ते तुम्ही घालू शकता. तर सर्व घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घेते मी. तर अर्थातच टोमॅटो आहे म्हटल्यानंतर आपण मीठ घातलं की लगेचच या भाजीला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. तर इथे गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करून हे पहा थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने टोमॅटो पूर्ण मॅश होईपर्यंत आपल्याला ही भाजी थोडीशी मधून मधून हलवत परतून घ्यायची आहे. तर आता पाहू शकतो आपण टोमॅटो पूर्णतः शिजलेले आहेत. तर यामध्ये मी अगदी छोटे पोहे खायचे 3 चमचा बेसन पीठ घालते. तर हे घातल्यानंतर अगदी 1 मिनिटच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर बेसन पीठ काय करतं भाजीमधला जो ओलावा आहे तर तो संपूर्ण ऑब्झर्व करून घेतो आणि हे मिश्रण अगदी परफेक्ट होतं. तर खाण्यासाठी अतिशय टेस्टी असे हे टोमॅटोचे पराठे आज आपण करत आहोत. तर इथे याचा परफेक्ट गोळा असा बनवून झाला की असं समजायचं आपलं स्टफिंग रेडी आहे आणि परफेक्ट आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मिश्रणाचा गोळा बनायला लागलेला आहे. तर अगदी एक अर्धा ते 1 मिनिटामध्ये हे रेडी होतं. तर मी आता गॅस बंद करते आणि हे आपण थंड करून घ्यायचं आहे. तर स्टफिंग थंड झाल्यानंतर यामध्ये घालते मी कोथिंबीर. तर कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आणि या स्टफिंगचा छोटासा गोळा घेते मी. तर आपली इथे कणिकसुद्धा भिजलेली आहे छान. तर आता इथे आपल्याला कणकेचा सुद्धा एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आता आपण पराठे लाटून घेणार आहोत. तर कणकेला वाटीसारखा आकार देऊन आपण पुरण ज्या पद्धतीने भरतो त्याच पद्धतीने भरून याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी बनवलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर इथे मी पराठा लाटून घेते. तर पराठा लाटताना
अगदी हलक्या हाताने लाटलेला आहे मी। तर परफेक्ट पराठा लाटून झालेला आहे। इकडे तवा सुद्धा गरम झालाय, तर आपण पराठा भाजून घेऊयात। तर माझ्याकडून एडिटिंग करताना तेल लावतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे। तर या पराठ्याला भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आणि गरमागरम हा पराठा खूप छान लागतो। शिवाय प्रवासात सुद्धा हे पराठे अतिशय टेस्टी लागतात। तर या पद्धतीने नक्की ट्राय करा। टोमॅटोचे पराठे खूप छान आणि अतिशय टेस्टी असे लागतात। तर हे पहा, इथे संपूर्ण पराठे माझे बनवून रेडी झालेले आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।